अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला खूप जणांचे मेसेज आले, फोन आले की गुरुजी आम्हाला ज्योतिषशास्त्र शिकायचं आहे, अंकशास्त्र शिकायचं आहे, हस्तशास्त्र शिकायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहे. कोणाकडून शिकायच्या आहे? मग ते शिकणं योग्य आहे का? असं शिकल्याने आपल्याला प्रेडिक्शन येतं का? खूप अंकशास्त्र असेल, ज्योतिष शिकवणारे खूप खूप झाले, आता खूप जण शिकवतात. शिकणारे कमी आणि शिकवणारे जास्त. मग हे जे ज्ञान आहे किंवा ह्या ज्योतिषशास्त्र असेल, अंकशास्त्र असेल, या सगळ्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे का? कोणी शिकायला पाहिजे? कशासाठी शिकायला पाहिजे? त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. हा व्हिडिओ कोणाबद्दल उद्देशून नाही, एक जनरल विषय मी घेतोय. नाही तर खूप जणांना वाटेल मी तुमच्याबद्दल बोलतोय, असं नाही. खूप जणांचे फोन येतात, गुरुजी आम्हाला ज्योतिषशास्त्र शिकायचंय, अंकशास्त्र शिकायचंय, हस्तशास्त्र शिकायचंय. कसं असतं, कोणतीही गोष्ट, शिक्षण हे कधीही वाया जात नाही, हे माझं मत आहे. शिक्षण वाया जात नाही, पण त्या शिक्षणाचा वापर व्हायला पाहिजे. वापर म्हणजे काय? म्हणजे तुम्ही आता माझ्याकडे खूप जण आहे, एक व्यक्ती होते, त्यांनी तर ज्योतिषशास्त्रामध्ये PhD केली. ज्योतिषशास्त्रामध्ये PhD, प्रॉपर डॉक्टर ज्योतिषशास्त्रामध्ये PhD आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट आहे, सगळे डिग्री आहे, सगळे त्यांच्याकडं. पण त्यांना प्रिडिक्शन समोरच्याला बोलता येत नाही. कशामुळं? त्यांना समोरच्याला समजून नाही सांगता येत. आणि ते समोरच्याला जेव्हा समजून सांगता, किंवा एखादा व्यक्ती आपल्याकडे जेव्हा समस्या घेऊन येतो, तो तुम्हाला पहिले पत्रिका दाखवणार, तुम्ही त्यांचं ज्योतिषशास्त्र बघणार, हस्तशास्त्र बघणार. आता मी समजा फेस रिडिंग करतो, मी ते बघणार. पण समोरच्याला आपल्याकडून काय पाहिजे ते जर आपण समोरच्याला जर नाही देऊ शकलो, तर ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्ही त्याला सगळं सांगितलं, कुंडलीमध्ये भाव असेल, कुंडलीचं नक्षत्र असेल, चरण असेल, सगळं सांगितलं तुम्ही, पण समोरच्याला त्या गोष्टीचं महत्व नसतं. समोरच्याला कान आहे, समोरच्याला जे कान आहे त्याला चांगल्या गोष्टी आवडतात, स्तुती करा, हे करा, अशा गोष्टी. पण ज्योतिषशास्त्र असं नाही म्हणत. जे ग्रहमान असेल, राहू असेल, शनी असेल, गुरु असेल, हे जे आपण विश्लेषण सांगतो, समोरच्याला जर नाही पटलं, समोरच्याला जर नाही झालं, आणि काही जणांना विश्लेषणच नाही करतायत, डिग्री आहे, खूप मोठ्या डिग्री आहे, पण विश्लेषण नाही करतात, असे खूप जण आहे. मग ते म्हणतात, गुरुजी आमच्याकडे त्यांच्याकडे जेव्हा क्लायंट येतात, ते क्लायंट म्हणतात. पण क्लायंट नसतं, समोरचा जो येणारा असतो तो दुःखित असतो, पीडित असतो. आणि काही जणांना काय वाटतं, ज्योतिषशास्त्र शिकलं, अंकशास्त्र शिकलं की म्हणजे मोठमोठ्याले ऑफिस टाकायचे आणि बसायचं. असं नाही हो. मला पण खूप जण फोन करतात की गुरुजी तुमचं ऑफिस आहे का? माझं ऑफिस नाही, काहीच नाही. फोनवर सांगतो आपण. ज्योतिषशास्त्र तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुमचं आध्यात्मिक प्रगती, आध्यात्मिकमध्ये तुमचं सेवा पाहिजे. असं कोणी नाही. तुमचं 9वं स्थान, आपली पत्रिका आपण स्वतः बघा, आपल्या पत्रिकेमध्ये 9वं स्थानी गुरु पाहिजे. असं नाही, पण असं पण नाही की सगळ्यांनी शिकू नये, असं नाही. सगळ्यांनी शिका, पण त्याचा वापर काय? तुम्ही म्हणणार आम्ही वापर फक्त पैशासाठी करतो. नाही, समोरचा व्यक्ती जेव्हा तुमच्याकडे पत्रिका मार्गदर्शन असेल, कोणतंही मार्गदर्शन घेऊन आलेला असतो, तो दुःखी असतो, पीडित असतो. आणि त्या व्यक्तीला जर तुम्ही भरमसाठ फी असेल, आता खूप जण करता ना, भरमसाठ फी करता, भरमसाठ ह्या गोष्टी सांगता, आणि ते सगळं करून पण त्या व्यक्तीला जर गुण नाही आला, तर तो व्यक्तीचा जो तळतळाट आहे, त्या व्यक्तीचा जो त्रास आहे, तो तुम्हाला लागतो. मी असे खूप मोठे ज्योतिष बघितलेले आहे. मी शेवटच्या काळामध्ये त्यांना सोबत कोण नव्हतं, त्यांच्या आहे तसे खूप. मग तुम्ही म्हणणार कसं करायचं? बघा, ज्योतिषशास्त्र तुम्हाला शिकायचं असेल, अंकशास्त्र असेल शिकायचं असेल, तर आपली आध्यात्मिक गोष्ट आहे. आध्यात्मिक मध्ये आपल्याला ऋषी पाहिजे, दुसऱ्यांना समजून सांगायची आपली
तेवढी क्षमता पाहिजे, म्हणजे गुरु आपला स्ट्रॉंग पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला ज्योतिष शिकायचं आहे ना, तुमचा गुरु स्ट्रॉंग पाहिजे. गुरुग्रह आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह चांगला पाहिजे. आपल्याला बोलायला समोरच्याला बोलता आलं पाहिजे आणि समजून सांगता आलं पाहिजे. आता माझ्याकडे असे खूप आहे, त्यांच्याकडे डिग्री पण ते बोलू शकत नाही. ते म्हणतात गुरुजी आमच्याकडं ज्योतिषशास्त्र माझं PhD झालं, पण मला लोकांसमोर बोलता येत नाही. नाही बोलतायत. त्यांचे ग्रहमान आहे, ग्रह तसे, मी त्यांची कुंडली बघितली, ग्रह तसे, नाही बोलतायत. मग अशा वेळेस नाही बोललं, मग ते म्हणे मी ज्योतिषशास्त्र शिकलो, डिग्री घेतली, पण त्याचा मी आता काही वापर करत नाही. आता ज्योतिषशास्त्र हे शाप आहे का वरदान आहे, याच्यावर पण खूप तर्क वितर्क आहे. आता कोणतेही शास्त्र असेल त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह असतं, निगेटिव्ह असतं. मुळामध्ये जो ज्योतिष बघतो त्यांनी पण आध्यात्मिक त्यांची सेवा पाहिजे. सोपं नाही ते. दिवसभरामध्ये खूप जण येत असतात, दुःखी पीडित, कोणी सुसाईड करायला जात असतं, कोणाला लग्न होत नाही, कोणाला संतान होत नाही, कोणाला बाळ होत नाही, असे खूप जण येतात. काही जण रडता, काही जण हे करता. मग तुम्ही अंकशास्त्र शिकायचं, अंकशास्त्रामध्ये ते जे 1 ते 9 अंक आहे ते ग्रह आहे, सगळे ग्रह आहेत. अंकशास्त्रामध्ये शिकणार तुम्ही एक 5,000, 10,000, 15,000 भरून शिकणार, पण त्याचा वापर काय करणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे. लक्षात ठेवा. आता आपण जर MBBS शिकलो म्हणजे आपण स्वतः घरी डॉक्टर होतो का? नाही. आपल्याला दुसऱ्या डॉक्टरकडे जावं लागतं. स्वतः ऑपरेशन आपण करतो का? नाही. का बरं? भावनिक. आता एखादा डॉक्टर आहे, त्याला जर म्हटलं नाही तुझ्या मुलीचं ऑपरेशन तूच कर, पण भावनिक असतं, दुसऱ्यांचं करू शकतो. तसंच आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. आपल्या घरच्यांचं, आपल्या यांचं आपण बघत नाही. मी स्वतः नाही बघत, घरच्यांचं पण नाही. जे दत्त भक्त असेल, स्वामी भक्त असेल, नाही. जे मुळामध्ये सेवा करताना मी डायरेक्ट सांगतो, सेवा करता तुम्ही काही गरज नाही बघायची. मग तुम्हाला ज्योतिषशास्त्र शिकायचं जर असेल तर एखादा विद्वान ब्राह्मण यांच्याकडून तुम्ही शिकावं, हे माझं स्पष्ट मत आहे. शिकायचं जर असं नाही इच्छा, आणि ऑनलाईन शिकण्याच्या भानगडीत पडू नका. ऑनलाईन नाही, ऑफलाईन. ऑनलाईनमध्ये तुम्ही ऑनलाईन कसं लेक्चर असतं हे प्रत्येकाला माहिती आहे. ऑनलाईन शिकण्याच्या भानगडीत पडू नका, ऑफलाईन शिका. पहिले ज्योतिषशास्त्रामध्ये मुख्य गाभा म्हणजे काय? पंचांगे. दिवसापासून सुरुवात आहे, बेसिक गोष्टी. पंचांग, आपला आजचा दिवस, नक्षत्र, तिथी, वार. एक दाते पंचांगचं असेल पंचांग घरी आणा, आपण घरच्या घरी पण रोजच्या रोज आजचं पंचांग काय आहे हे सगळं आपण असं शिकलं पाहिजे. अंकशास्त्रामध्ये पण कोणी अंकशास्त्र तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिकवत असेल तर अवश्य करा, ऑनलाईन नको. ऑफलाईन मध्ये तुम्हाला काय समोरच्याचं कसे ग्रह आहे नुसते अंकावून नाही तुम्ही प्रिडिक्शन करू शकत, आणि ठोकताळे नाही. आता एखाद्याचं 1 नंबरचं प्रिडिक्शन जर असेल की नाही भाऊ 1 नंबरचा सरळ माणूस आहे, साधारण माणूस आहे, असं नाही. ते तुम्हाला डीप मध्ये करावं लागेल. आणि समोरचा व्यक्ती, जेव्हा आपण काही नॉलेज शिकतो तर समोरच्या व्यक्तीचं ग्रहमान या गोष्टी बघितल्या पाहिजे. आणि तुम्हाला ज्योतिषशास्त्र शिकायचं आहे तर सगळ्यात पहिले नियम म्हणजे तुम्ही निर्व्यसनी पाहिजे. दारू असेल, नॉनव्हेज असेल, हे खायला नाही पाहिजे तुम्ही. नाही तर आजकाल खूप जण आहे ते म्हणून दादा आम्ही ज्योतिष शिकलो, पण ते दारू करता, नॉनव्हेज खाता, सगळं करता. असं चालत नाही, नाही चालत. भ्रमिष्ट होता काही जण जे अर्धवट नॉलेज असतं, अर्धवट नॉलेज घेता आणि लगेच प्रिडिक्शन करायला चालू करता. त्यांचं प्रिडिक्शन बरोबर येत नाही येत. असं शिकून कोणी नाही होत, लक्षात ठेवा. आपल्या मुळामध्ये पाहिजे, मूळ दत्ताचं म्हणजे वडाचं झाड, आपल्या अंगामध्ये तशी कला पाहिजे. नुसतं ज्योतिषशास्त्र शिकले म्हणजे तुम्ही ज्योतिषी झाले असं नाहीये. खूप जणांना नाही येत, प्रिडिक्शन करता येत नाही, काहींची बोबडी वळती. तुम्हाला जर ज्योतिष शिकायचं असेल सगळ्या मुळामध्ये तर विद्वान ब्राह्मणाकडून शिका. ब्राह्मण हे देवता आहे. ब्राह्मणांकडून तुम्ही ज्योतिष असेल तर ऑफलाईन शिका. पहिल्या मुळामध्ये ते पंचांग असेल, या गोष्टी असेल, या सगळ्या गोष्टी आपण शिकाव्या. अंकशास्त्र असेल ते पण आपण शिकावं. आणि हे शिकल्यानंतर त्याचा
व्यापारीकरण किंवा व्यवसाय याच्यासाठी नाही, आपल्या स्वतःसाठी करू शकता. नाही जरी शिकता आलं तुम्हाला, तसा वापर नाही झाला, तर आपण आपली जी आध्यात्मिक शक्ती ना ती करायला पाहिजे. म्हणून मला खूप जणांचे फोन येतात, मेसेज येतात की गुरुजी तुम्ही शिकवता का? मी म्हणतो नाही, मी शिकवत नाही. कारण का तुम्हाला शिकायचं असेल तर तुमच्या जवळच्या विद्वान ब्राह्मणाकडे तुम्ही जावं, ऑफलाईन शिकावं. ऑफलाईन मध्ये आपण त्या गुरूंच्या समोर असतो आणि गुरूंच्या समोर राहून आणि शिकून आपण काय करणार आहे हा मुख्य प्रश्न आपण स्वतःला विचारा. तुम्ही आज 5,000, 10,000, 15,000 रुपये हे करणार, शिकून त्याचा वापर काय करणार आहे? कारण की हे ज्योतिषशास्त्र शाप की वरदान लक्षात ठेवा. अंकशास्त्र पण तुम्ही आता काही जण अंकशास्त्र युट्यूबवर ऑनलाईन शिकता आणि लोकांना प्रिडिक्शन करता, करून काही फायदा नाहीये. ज्योतिषशास्त्रामध्ये विनामूल्य कोणतीही गोष्ट शिकवायची नाही किंवा विनामूल्य लोकांना भविष्य सांगायचं नाही. लक्षात ठेवा, काही जण विनामूल्य भविष्य सांगता. विनामूल्य भविष्य जर सांगितलं तर समोरचा व्यक्ती तुम्हाला सिरियस घेत नाही. समोरच्या व्यक्तीला वाटतं तुम्हाला काही काम धंदे नाही. समोरच्या व्यक्तीला त्याचं काम पूर्ण होत नाही, तेव्हा तो सिरियस घेत नाही कोणती गोष्ट. आणि दान दिल्याशिवाय किंवा दक्षिणा दिल्याशिवाय आपण जर प्रिडिक्शन करत असेल, ठीक आहे, आता मी माझं सांगतो, समजा कोणाला जर आजारपणामध्ये असेल, हे असेल, या गोष्टी असेल, ठीक आहे, पण समोरच्याला नुसतं विनामूल्य तुम्ही जर देऊन बघा, तुम्हाला जर ताण नाही आला, तणाव नाही आला, तुम्ही पूर्ण बंद कराल. काही जण आहे ते खूप जण शिकता आणि विनामूल्य सांगता. विनामूल्य सांगितलं तर समोरच्याचा जो पत्रिका आपण बघतो, तर समोरच्याचे जे पाप असेल, पुण्य असेल, जे काही असेल ते आपण आपल्या अंगावर घेत असतो. पत्रिका बघणं, फेस रिडिंग करणं, अंकशास्त्र सांगणं म्हणजे काय? आपण त्यांना फक्त सांगतोय. आपण काय सांगतोय की बाबा समजा गंडांतर योग आहे, मग आपण काय म्हणतो, गंडांतर योग आहे तुम्हाला, विष्टीकरण शांती आहे, गंडांतर योग आहे, मग काय करा तुम्ही, उंच टेकडे असेल, पाणी असेल, याच्यापासून थोडं जपा. आपलं काम फक्त जपा सांगणं आहे. तिथं जाऊ नका, जा, हे वेगळा विषय. म्हणून तुम्हाला जरी आता तुम्ही महिला असेल, कोणी असेल, सगळ्यात पहिले तुम्हाला ज्योतिष शिकायचं असेल, सगळ्यात पहिले तुमचं निर्व्यसनी राहावं. नॉनव्हेज असेल, या गोष्टी नाही करायच्या. आणि ज्योतिष शिकणं म्हणजे ही गंमत नाहीये, गंमत नाहीये. तर मला याच्यामध्ये 2006 पासून आहे, 2006 अजून पण काही काही गोष्टी ना ती मी समजतोय, अजून पण मी शिकतोय, अजून पण काही गोष्टी आत्मसात करतोय. कारण की रोज आपल्या ज्या पत्रिका असतात, रोज आपण जेवढ्या पत्रिका बघतो त्या पत्रिकेतून अजून नवीन नवीन गोष्टी तयार होतात. हजारो पत्रिका असतात. मग ते एवढ्या पत्रिका झाल्या असेल मलाच नाही माहिती. कारण की जेवढ्या पत्रिकेमधून नवीन गोष्टी शिकायला भेटत्या, नवीन माणूस समोर येतो, नवीन गोष्टी शिकायला भेटतात आणि त्याच्यातून आपल्याला नवीन आनंद भेटतो आणि नवीन गोष्टी आपण प्रिडिक्शन करू शकतो. मी जे काही करतो हे माझ्या आनंदासाठी करतोय. म्हणजे फेस रिडिंग असेल, काही असेल, हे मला आनंद वाटतो त्याच्यातून. काही गोष्टी आपण प्रिडिक्शन करतो त्या बरोबर यायला पाहिजे आणि बरोबर येतात. समोरच्या व्यक्तीने पण सेवा करायला पाहिजे. म्हणून तुम्ही ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र शिकत असाल, कशासाठी शिकता, काय करायचंय, कशासाठी करायचंय? कारण की आपला बिझनेस किंवा आपल्या काही गोष्टी, हे ज्योतिषशास्त्र म्हणजे पार्ट टाइम व्यवसाय नाही. लक्षात ठेवा, दुसऱ्यांचे पाप तुमच्या अंगावर घेणे. आता एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव नाही घेत मी, त्यांनी असंच चालू केलं होतं. त्यांना सांगितलं मी की तुमचा प्रांत नाही की तुम्ही ह्या गोष्टी करू नका, चुकीच्या गोष्टी करू नका. तरी पण ते करत गेले. एखादा रोग लागला आणि आता आजारपणामध्ये आहे. ते म्हणता की गुरुजी तुम्ही सांगितलं होतं, मी तेव्हाच बंद केलं असतं, बरं झालं असतं. चुकीच्या गोष्टी मार्गे, चुकीच्या वेळेने जर तुम्ही गेलात, त्याचे कर्म आहे, तुम्हाला कर्म भोगावंच लागणार आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, ज्यांना शिकायचं असेल, शिक्षण हे शिका, पण त्याचा वापर चांगला करा, चुकीचा वापर करू नका. ह्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांना सांगायचे. अंकशास्त्राचा पण, आता अंकशास्त्राचे भरपूर आपण व्हिडिओ टाकले. आता माझ्या व्हिडिओमध्ये बघून खूप जणांनी आता खूप जणांनी सांगितलं मला, माझे जे व्हिडिओ मी टाकले अंकशास्त्राचे, हे मी कोणतं पुस्तक हातात घेऊन नाही सांगितलं, मी असंच प्रिडिक्शन केलेलं आहे. ते व्हिडिओ बघा तुम्ही. काही जणांनी ते व्हिडिओ लिहून घेतले आणि त्यांच्या लिहून घेऊन परत तसे व्हिडिओ तयार केले. याला म्हणता कॉपी. आपलं ज्ञान आहे ते कॉपी करू शकत नाही. म्हणून मी जास्त सांगणं आता बंद केलं.
म्हणून तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता. आपल्या कुंडलीमध्ये गुरु कोणत्या स्थानी आहे ते सगळ्यांनी बघावं. गुरु कोणत्या स्थानी असेल त्या पद्धतीने असेल तर शिका, नाही तर अन्यथा पैसे वाया घालू नका. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.